नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विठ्ठल देशमुख विदर्भ आयएएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक अभ्यासणार आहोत। निर्धारक घटक हे खूप महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून। जर तुम्ही GS2 मध्ये जो आपला इंटरनॅशनल रिलेशन्स, त्याला आपण मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध असं म्हणतो, तर त्यामध्ये बघितले तर निर्धारक घटक त्या ठिकाणी असतात आणि त्याच्यावर त्या ठिकाणी आपला प्रश्न आलेले पाहायला मिळतात। त्याचबरोबर जो आपला ऑप्शनल आहे PSIRचा, त्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी हा घटक ओव्हरलॅप झालेला पाहायला मिळतो। सो भारताच्या परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक हा आजच्या आपल्या टॉपिकचा नाव आहे। ओके, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक। आता मी तुम्हाला टॉपिक एकदम त्या ठिकाणी फोडून सांगणार, डोंट वरी अबाउट दॅट। निर्धारक घटक परराष्ट्रीय धोरण ठरवत असताना एखादं राष्ट्र किंवा भारत परराष्ट्रीय धोरण म्हणजे दुसऱ्या राष्ट्राबरोबर आपलं धोरण ठरवत असताना, संबंध प्रस्थापित करत असताना, एकदम त्या ठिकाणी आपण सोप्या भाषेत जर बघितलं तर भारत एखाद्या राष्ट्राबरोबर संबंध प्रस्थापित करत असताना कोणते घटक त्या ठिकाणी कोणते घटक केंद्रस्थानी ठेवून ते संबंध प्रस्थापित करतो ते आपल्याला त्या ठिकाणी आज अभ्यासायचं आहे। ओके, सो परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक, बरोबर। आता बघा, परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक पाहण्याच्या अगोदर आपण परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे समजून घेऊ। फॉरेन पॉलिसीज, परराष्ट्र धोरण। परराष्ट्र धोरण म्हणजे कोणत्याही राष्ट्राने आपले स्वतःचे राष्ट्रीय हित जपण्यासाठी, कोणत्याही राष्ट्राने आपले स्वतःचे राष्ट्रीय हित जपण्यासाठी उचललेले पाऊल म्हणजेच परराष्ट्रीय धोरण होय। ओके, बघा आता, कोणत्याही राष्ट्राने आपले स्वतःचे, जे त्या राष्ट्राचे आपले स्वतःचे राष्ट्रीय हित जपण्यासाठी राष्ट्रीय हित खूप महत्त्वाचा शब्द आहे, नॅशनल इंटरेस्ट, राष्ट्रीय हित जपण्यासाठी उचललेले पाऊल किंवा टाकलेले पाऊल म्हणजेच परराष्ट्र धोरण होय, म्हणजेच परराष्ट्र धोरण होय, परराष्ट्र धोरण होय। आता बघा, कोणतंही राष्ट्र आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये स्वतःच्या राष्ट्राचं हित बघत असतं की आपलं हित कशामध्ये, आपल्या राष्ट्राचं नॅशनल इंटरेस्ट कशामध्ये आहे। राष्ट्रीय हित जपणं हे प्रत्येक राष्ट्राचं काय असतं तर कर्तव्य असतं। राष्ट्रीय हित म्हणजे काय, एक तुम्हाला मी एक्झाम्पल देऊन राष्ट्रीय हित समजून सांगतो, परत त्या व्याख्याकडे येतो। आता राष्ट्रीय हित म्हणजे काय बघा, राष्ट्रीय हित किंवा नॅशनल इंटरेस्ट, एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला सांगतो। आता गेल्या 1-2 वर्षामध्ये आपण रशिया आणि युक्रेनच्या युद्धाच्या बातम्या ऐकतोय, रशिया आणि युक्रेन। ओके, मी तुम्हाला खूप वेळा हे उदाहरण दिलेलं आहे, रशिया आणि युक्रेनच्या युद्धाच्या आपण त्या ठिकाणी बातम्या ऐकतोय। आता रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे। संयुक्त राष्ट्रसंघाने काय केलं की रशियावर काय केले, बंधनं टाकले। संयुक्त राष्ट्रसंघ रशियावर बंधने घातली गेली संयुक्त राष्ट्रसंघाच्या
मार्फत, बरोबर, कोणावर? रशियावर बंधनं घातली गेली की रशिया बरोबर त्या ठिकाणी जगातील देशांनी आर्थिक व्यवहार कमी करावा किंवा टाळावा, बंद करावा, राजकीय बंधन घातले गेले, आर्थिक बंधन घातले गेले, बरोबर. सो हे बंधन घातल्यानंतर आता हे जे काही ठराव आणला गेला, ह्या ठरावावर त्या ठिकाणी काय केलं गेलं तर प्रत्येक राष्ट्राला मतदान करण्यासाठी इन्व्हाइट केलं गेलं संयुक्त राष्ट्रसंघामध्ये. आता आपल्याला बाकीच्या राष्ट्राबद्दल काही घेणं नाही, आपला भारत कुठं जातोय किंवा भारताची भूमिका काय आहे हे खूप महत्त्वाची भूमिका आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायची आहे. आणि ह्याच्यावर मी तुम्हाला राष्ट्रहितकडे घेऊन जाणार आहे आणि राष्ट्रीय हिताकडून मी तुम्हाला परराष्ट्र धोरणाच्या संकल्पनेकडे घेऊन जाणार आहे. आता भारत बघा, ज्यावेळेस भारताची वेळ आली मतदान करण्याची, त्यावेळेस भारतानं काय केलं? भारतानं ना रशिया ना युक्रेन कोणाच्याच बाजूने मतदान केलं नाही, तर भारत हा तटस्थ राहिला. काय राहिला? भारत हा तटस्थ राहिला, तटस्थ, न्यूट्रल स्टँड. भारत म्हणला आम्हाला कोणाच्याच बाजूने मतदान करायचं नाही, बरोबर. जर आपण आयडियली बघितलं तर भारतानं युक्रेनच्या बाजूने मतदान करणं अपेक्षित आहे. का? कारण रशियासारखा राष्ट्र काय करतोय तर रशिया युक्रेन सारख्या छोट्याशा राज्यावर त्या ठिकाणी दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय, जमीन हडपण्याचा प्रयत्न करतोय, मानवी नुकसान प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेलं आहे रशियामुळं. सो भारतानं आदर्शवत दृष्टिकोनातून हे जो ठराव आहे या ठरावावर युक्रेनच्या बाजूने मतदान करणं अपेक्षित आहे. परंतु भारत काय राहिला? तटस्थ राहिलेला आहे. भारत तटस्थ राहिला म्हणजे काय? जर बघा भारत जर युक्रेनच्या बाजूने गेला असता, जर भारतनं युक्रेनच्या बाजूने मतदान केलं असतं तर रशिया जो आहे हा रशिया चीनच्या बाजून किंवा रशिया चीनकडे वळला असता किंवा रशियाशी चीनचे घनिष्ठ संबंध त्या ठिकाणी झाले असते. आजच्या घडीला त्या ठिकाणी आपल्यासाठी चीन सगळ्यात मोठा धोका आहे. मग आपल्याला चीनला टॅकल करायचं असेल, जर आपल्याला चीनला दाबायचं असेल किंवा चीनला मागे सरकवायचं असेल तर आपल्यासाठी रशिया खूप महत्वाचा आहे. आपल्याला रशिया खूप महत्वाचा आहे. आपण तटस्थ राहिल्यामुळं इव्हन आपण काय केलं, जे संयुक्त राष्ट्रसंघाने रशियावर बंधनं घातल्यामुळे रशियाचं ऑइलचं जे मार्केट आहे, ऑइल मार्केट पूर्णपणे ढासळलं गेलं. आपण रशियाकडून पहिल्यापेक्षा जास्तीचं त्या ठिकाणी ऑइल त्या ठिकाणी आपण मागून घेतलं. आपण काय केलं तर इम्पोर्ट केलं, बरोबर. सो आपण काय केलं, रशियाच्या बाजूने त्या ठिकाणी म्हणजे तटस्थ राहिलो, म्हणजे युक्रेनच्या बाजूने नाही गेलो, परंतु आपण अप्रत्यक्षपणे रशियाची बाजू घेतलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सो आपण रशियाची बाजू का घेतली? आपण रशियाकडे का गेलो? अप्रत्यक्षपणे, बरं का. कारण की आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय? चीनला टॅकल करायचंय, बरोबर. म्हणजे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी इतिहासामध्ये रशिया आपला मित्र आहे. इतिहासामध्ये रशियाने आपल्याला खूप छान पद्धतीने मदत केलेली आहे. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक स्टेटमेंट केलं होतं, भारतातील छोट्या पोराला जरी तुम्ही विचारलं, भारतामधील छोट्या पोराला जर तुम्ही विचारलं की भारताचा सगळ्यात घनिष्ठ मित्र कोण आहे, सगळ्यात बेस्ट फ्रेंड कोण आहे, तर तो बारका पोरगा सुद्धा सांगून देईल की भारताचा सगळ्यात जवळचा मित्र कोण आहे तर रशिया आहे. म्हणजे जेवढे भारताच्या आणि रशियाच्या इतिहासामध्ये संबंध चांगले होते किंवा आजही त्या ठिकाणी वाईट नाहीयेत. तर बघा, आता आपल्याला त्या ठिकाणी आपलं हित काय करायचं? आपण आपलं हित जपतोय, आपल्याला चीनला टॅकल करायचंय, त्यासाठी आपल्याला रशियाची गरज पडणार आहे, बरोबर आहे. चीनला टॅकल करण्यासाठी म्हणजे आपण आपलं हित बघितलं, आपण ह्या ठिकाणी स्वतःच्या राष्ट्राचं हित बघितलं, म्हणजे स्वतःचा विचार केला, त्यालाच आपण त्या ठिकाणी राष्ट्रीय हित म्हणतोय. आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये प्रत्येक जे राष्ट्र आहे हे राष्ट्रीय हित जपण्याचा प्रयत्न करत असतं. इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये प्रत्येक राष्ट्र काय करतं तर स्वतःचं राष्ट्रीय हित जपण्याचा प्रयत्न करतं, बरोबर. सो आयडियली आपण युक्रेनच्या बाजून जाणं अपेक्षित होतं, परंतु आपण तटस्थ राहिलो. तटस्थ म्हणजे काय तर अप्रत्यक्षपणे आपण रशियाकडे झुकलो. रशियाकडे का झुकलो? कारण की आपल्याला चीनला टॅकल करायचंय. जर आपण युक्रेनकडे झुकलो असतो तर रशिया युक्रेन एकत्र आले असते, भारताला ते जड गेलं असतं. मग आपण तटस्थ राहिल्यामुळे भारत त्या ठिकाणी भारताच्या प्रती आता भविष्यामध्ये रशिया पण त्या ठिकाणी सकारात्मक बाजू घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो आपण आपलं त्या ठिकाणी काय केलं? राष्ट्रीय हित जपलं. सो आता परत व्याख्याकडे या. कोणत्या राष्ट्राने आपले स्वतःचे राष्ट्रहित जपण्यासाठी टाकलेले पाऊल म्हणजेच परराष्ट्र धोरण. परराष्ट्र धोरण म्हणजे दुसऱ्या राष्ट्राबरोबर त्या ठिकाणी काय करणे तर संबंध प्रस्थापित करणे. मग संबंध प्रस्थापित करत असताना राष्ट्रीय हित सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात केंद्रस्थानी काय असलं पाहिजे तर राष्ट्रीय हित असलं पाहिजे. ओके, तर आपण त्या ठिकाणी परराष्ट्रीय धोरण म्हणजे काय आपण समजून घेतलं थोडक्यात. आता पुढे बघा, ह्यामध्ये पुढे काय आहे तर निर्धारक करणारे घटक. हे धोरण जे आहे हे कशाच्या आधारावर ठरवलं जातं? आपण त्या ठिकाणी कोणत्या देशावर संबंध ठेवायचे, कोणत्या देशावर संबंध ठेवायचे नाही, हे कशावरून ठरवलं जातं? तर त्याचे काय निर्धारक घटक आहेत. परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक. निर्धारक घटक
आता बघा घटक एक, भौगोलिक घटक. आपण ह्या लेक्चरमध्ये भौगोलिक घटक पाहणार आहोत. आता जर डीप मध्ये गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर आपल्याला त्या ठिकाणी एक एक घटक समजून घ्यावा लागेल. एवढं जर केलं तर तुम्हाला पूर्णपणे त्या विषयाची क्लॅरिटी येणार आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण भौगोलिक घटक समजून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने पुढच्या लेक्चरच्या सिरीजमध्ये आपण बाकीचे रिमेनिंग घटक पण बघणार आहोत. भौगोलिक घटक. सांस्कृतिक घटक भारताच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा. सांस्कृतिक घटक नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याला बघू. सांस्कृतिक घटक. त्यानंतर आर्थिक घटक. पुढे आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी. ऐतिहासिक पार्श्वभूमी. त्यानंतर जागतिक व्यवस्था कशी आहे, वर्ल्ड ऑर्डर कशी आहे हे पण ठरवते. जागतिक व्यवस्था, वर्ल्ड ऑर्डर. त्याच्यानंतर देशामध्ये सरकार कोणाचे, म्हणजे देशातील पक्षीय व्यवस्था. इतर घटकामध्ये आपण हे पण बघू शकतो, पक्षीय व्यवस्था. त्यानंतर देशातील नेतृत्व. नेतृत्व किती त्या ठिकाणी खंबीर आहे, त्यानंतर किती मजबूत आहे. त्यानंतर देशाची पार्लमेंट किंवा संसद. हे घटक आपण पुढच्या येणाऱ्या लेक्चर्स मध्ये बघणार आहोत. ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक जो आहे तो आहे भौगोलिक घटक. त्या आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याला टॅकल करू प्रॉपर एकदम एक्झाम्पलच्या सहित, कॉन्टेम्पररी एक्झाम्पल्स. म्हणजे सध्या आजूबाजूला काय सुरू आहे ते उदाहरण देऊन मी तुम्हाला हा टॉपिक समजून सांगणार आहे. एवढं जरी केलं आणि त्यानंतर कोणतंही एक रेफरन्स बुक जरी वाचलं तरी तुम्हाला त्या विषयाची जबरदस्त अंडरस्टँडिंग येऊन जाणार आहे. ह्याची मी तुम्हाला शाश्वती देतो किंवा गॅरंटी देऊन टाकतो. त्यामुळे हे लेक्चर प्रॉपर बघा, व्यवस्थित बघा, शेवटपर्यंत बघा. ओके. आता भौगोलिक घटक बघा की परराष्ट्रीय धोरण ठरवत असताना भूगोल, देशाची जॉग्राफी ही कशी मॅटर करते. या जॉग्राफीवरनं, या भौगोलिक परिस्थितीवरून देशाचे संबंध कसे ठरवले जातात हे आपल्याला या घटकामध्ये बघायचंय. भौगोलिक घटक. जॉग्राफिकल फॅक्टर्स, त्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणू, जॉग्राफिकल फॅक्टर्स. जॉग्राफिकल फॅक्टर्स. आता बघा हा घटक आपल्याला समजून घ्यायचा आहे प्रॉपर. थोडंसं पार्श्वभूमी बघू, इतिहासामध्ये थोडंसं जाऊ. आता पार्श्वभूमी म्हणजे सुरुवातीच्या काळापासून भारतानं स्वतःचं परराष्ट्र धोरण कसं ठरवलं त्याची थोडीशी पार्श्वभूमी. आणि सुरुवातीच्या काळापासून भारताचं परराष्ट्र धोरण ठरवत असताना भारतानं भौगोलिक घटकाला कसं कन्सिडर केलं ते आपण बघू. पार्श्वभूमी. आता बघा भारत स्वातंत्र्य झाला. ओके. 1947 भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर जगामध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने जग हे दोन भागामध्ये विभागलेलं होतं. ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस जग हे दोन भागामध्ये विभागलेलं होतं. बरोबर आहे. दोन गटात जग 1950 ते 1991 या कालावधीत जग दोन भागामध्ये किंवा दोन गटात किंवा भागात विभागलेले होते. प्रॉपर समोर पेज घेऊन बसायचं, पेन घेऊन बसायचा आणि एक एक गोष्टी लिहून घ्यायच्या तरच अंडरस्टँडिंग येणार आहे. ओके. आता हे दोन गट कोणते होते ह्याला आपण प्रामुख्याने शीतयुद्धाचा कालखंड असं सुद्धा म्हणतो. शीतयुद्धाचा कालखंड. शीतयुद्धाचा कालखंड. आता दोन गट कोणते होते, एक होता अमेरिकेचा USA चा गट होता. बरोबर. आणि दुसरा होता USSR, द युनियन सोव्हिएत ऑफ सोशलिस्ट रिपब्लिक. ओके.
तर युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक USSR आणि USA युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ह्या दोन्ही गटाकडून जोरदार त्या ठिकाणी काय प्रयत्न केले गेले की भारत हा आपल्या गटामध्ये असला पाहिजे. युएसएने पण जोरदार प्रयत्न केले आणि USSR म्हणजे आपण त्याला थोडक्यात सोव्हिएट रशिया असं म्हणू, सोव्हिएट रशियानं सुद्धा जोरदार प्रयत्न केले गेले. आता थोडक्यात हे जे गट होते हे कोणत्या आधारावर विभागलेले होते हे बघू. ह्यांची आयडिओलॉजी काय होती USAची, तर त्या ठिकाणी उदारमतवादी, लिबरलिस्ट, ओके, उदारमतवादी. आणि ह्यांची काय होती तर समाजवादी किंवा साम्यवादी आपण त्याला म्हणू, ओके. परंतु साम्यवाद प्रस्थापित झाला नाही, समाजवाद प्रस्थापित झाला, साम्यवादी, बरोबर. आता भारत ज्यावेळी स्वातंत्र्य झाला, भारतानं काय केलं बघा की भारत हा जवळजवळ 200 वर्ष म्हणजे 1757 पासून त्या ठिकाणी 1757 1943 जे 200 वर्ष होते, जवळजवळ त्या ठिकाणी 200 वर्ष भारत हा ब्रिटिशांच्या गुलामीमध्ये होता. सो भारताने त्या ठिकाणी ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला, भारताने दोन्ही गटामध्ये जायला नाकारलं. का? कारण की भारताला स्वतःचं सार्वभौमत्व पाहिजे होतं. निर्णय प्रक्रियेमध्ये भारताला कोणत्याही राष्ट्राचा हस्तक्षेप नको होता, हे त्यामागचं कारण होतं. जर भारताला वाटलं आपण USA गटामध्ये गेलो तर USAला प्रत्येक वेळेस निर्णय घेत असताना आपल्याला USAला कन्सिडर करावं लागेल, किंवा आपण USSR मध्ये गेलो तर निर्णय घेत असताना आपल्याला USSRला कन्सिडर करावं लागेल. सो आपल्याला काय पाहिजे? स्वातंत्र्य पाहिजे. म्हणजे स्वातंत्र्य हे सेंटरमध्ये भारताने ठेवलं की आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे, आपला कोणत्याही गटामध्ये जायचं नाही. आता स्वातंत्र्य असणं किंवा लिबर्टी ही विचारधारा, म्हणजे आता तसं जर बघितलं जे USA आहे हे लिबरलिस्ट कंट्री होती, त्यावेळेस होती, आजही होती. मग स्वातंत्र्य किंवा आपण म्हणतो उदारमतवादी संकल्पना आपण थोडंसं आयडियली आपण USA कडे त्या ठिकाणी झुकू लागलो. म्हणजे विचारधारेचा जर विचार केला तर आता हा असा एक वेगळा गट सांगतोय. आणि दुसरी बाजू काय सांगतो की समाजवादी जर म्हणजे समतेचा विचार केला किंवा नेहरूंचं शिक्षण हे रशियामध्ये झाल्यामुळे किंवा नेहरूंचा साम्यवादाकडे झुकाव असल्यामुळे आपण USSR कडे पण झुकलो होतो, असा पण एक गट सांगतोय. पण आता ही संकल्पना नीट समजून घ्या की आपल्याला स्वातंत्र्य, लिबर्टी ह्या संकल्पनेच्या आजूबाजूला आपला पूर्णपणे आपलं राष्ट्र घेऊन जायचं होतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय निर्णय घेत असताना कोणत्याही राष्ट्राचा प्रभाव न राहिला नाही पाहिजे, हे आपलं त्या ठिकाणी मुख्य ध्येय होतं. आपण काय केलं तर नॉन अलाइनमेंट मुवमेंट, काय नॉन अलाइनमेंट मुवमेंट ही जी काही चळवळ सुरू केली, नाम म्हणू आपण त्याला, नॉन अलाइनमेंट मुवमेंट. म्हणजे आपल्याला हे पण नकोय आणि हे पण नकोय, कोणताही आम्हाला गट नकोय, बरोबर आहे. पण आयडियली जर बघितलं तर आपण USA कडे झुकलेलो होतो. आयडियली का झुकलेलं होतं म्हणजे काय? आपल्या विचारधारा जुळू लागल्या, आपल्याला कोणत्याही राष्ट्राच्या दबावाखाली जगायचं नव्हतं. परंतु ह्यांची आयडिओलॉजी काय होती तर उदारमतवादी, एक प्रकारे स्वातंत्र्य. आणि आपल्याला पण 200 वर्ष ब्रिटिशांच्या अंतर्गत राहिल्यामुळं आपल्याला कोणाचाही दबाव नको पाहिजे, आपलं स्वातंत्र्य पाहिजे होतं. सो आयडियली USA आणि भारत हे एकमेकांच्या जवळ येऊ लागले, बरोबर आहे ना. पण काय झालं बघा, जरी म्हणजे आदर्शवतरित्या भारत आणि USA, भारत आणि अमेरिका एकमेकांच्या जवळ दिसू लागले किंवा येऊ लागले, एकमेकांच्या जवळ. परंतु भारताने तिसरा पर्याय निवडला, तो म्हणजे अलिप्त राहणे, बरोबर. भारताने तिसरा पर्याय म्हणजे अलिप्तवादी चळवळ किंवा नाम मुवमेंट आपण त्याला म्हणू, तिसरा पर्याय निवडला. तो म्हणजे काय तर अलिप्तवादी चळवळ, अलिप्त राहणे, अलिप्तवादी चळवळ, ओके. त्याला आपण इंग्लिशमध्ये नॉन अलाइनमेंट मुवमेंट असंही म्हणतो किंवा नाम असंही म्हणतो. आता बघा तिसरा पर्याय भारतानं का निवडला. आता हा आहे आपला भारत, ओके. इथं असं कन्सिडर करू आपल्या वेस्टला काय तर USA अमेरिका आहे आणि आपल्या जवळ कोण आहे तर सोव्हिएट रशिया आहे, बरोबर.
सो भारतानं हा तिसरा पर्याय का निवडला किंवा भारत सेपरेट का राहिला? भारतानं जर विचार केला असता तर भारत त्या ठिकाणी अमेरिकेच्या गटामध्ये पण गेला असता. पण जिओग्राफिकली भौगोलिक दृष्ट्या भारत आणि रशिया, इथं चीन आहे, चीनची पण विचारधारा काय साम्यवाद आहे. चीन, भारत आणि रशिया हे त्या ठिकाणी जिओग्राफिकली भौगोलिक दृष्ट्या हे एकमेकांच्या जवळ आहेत. एकमेकांच्या जवळ असल्यामुळे भौगोलिक दृष्ट्या भारत, रशिया, चीन हे एकमेकांच्या जवळ असल्यामुळे भारताला अलिप्तवादी किंवा अलिप्त राहण्याचा पर्याय निवडावा लागला. कारण की स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून किंवा आदर्शवत दृष्टिकोनातून, म्हणजे आपण जे स्वातंत्र्य बघू, म्हणजे स्वातंत्र्य संकल्पना ही अमेरिकेत सुद्धा आहे आणि भारताला पण तेच पाहिजे होतं, कारण की ब्रिटिशांनी 200 वर्ष भारतावर राज्य केलं होतं. सो आयडियली दोघं एकमेकांच्या जवळ येऊ लागले. परंतु जर आपण जिओग्राफीचा विचार केला तर भारत आणि रशिया हे त्या ठिकाणी एकमेकांच्या जवळ होते तुलनेने अमेरिकेच्या. त्यामुळे भारतानं असं ठरवलं की आपल्या दोघांच्या गटात जायचं नाही, आपल्याला वेगळं राहायचंय, म्हणजे आपल्या अलिप्त राहायचंय. बरोबर. सो जिओग्राफी तुमचं परराष्ट्रीय धोरण ठरवते, भूगोल तुमचा परराष्ट्र धोरण ठरवतोय. भूगोलावरून तुमचे त्या ठिकाणी काय होणार, म्हणजे भौगोलिक घटकावरून तुमचे राष्ट्राबरोबर संबंध कसे असणार आहेत, कोणत्या राष्ट्राबरोबर संबंध असणार आहेत हे ठरवलं जाणार आहे. आय होप तुम्हाला हे एक्झाम्पल समजलं असेल पार्श्वभूमीमधलं. आता पुढचं बघू. आता पुढे बघा. आता भारताच्या ज्या सीमा आहेत बघा, भारताच्या सीमा म्हणजे बॉर्डर्स. ओके. भारताच्या सीमा ह्या मानव निर्मित आहेत. दुसरं एक्झाम्पल बघा की कसं जिओग्राफी ही म्हणजे भौगोलिक घटक हा कशा पद्धतीनं परराष्ट्र धोरण ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावते याचं दुसरं उदाहरण बघा. मानव निर्मित सीमा भारताच्या उत्तरेकडील किंवा भारताची सीमा मानव निर्मित आहेत, मॅनमेड. बरोबर. मग उदाहरण जर त्याचं काय झालं, उदाहरणार्थ सीमा मानव निर्मित आहेत, त्यामुळे सीमावाद पाहायला मिळतो आपल्याला, बॉर्डर डिस्प्यूट. त्यामुळे सीमावाद पाहायला मिळतोय. उदाहरणार्थ आपलं पाकिस्तान बरोबर त्या ठिकाणी बॉर्डर इश्यू आहे. पाकिस्तान आपला चीन बरोबर आहे, बांगलादेश बरोबर आहे. ओके. आणि भूतकाळामध्ये म्यानमार बरोबर सुद्धा होता आपला, म्यानमार. बरोबर. आता बघा, जर सीमा विवाद असेल तर काय होणार आहे, जर बॉर्डर डिस्प्यूट असेल तर त्या ठिकाणी भारताचे ह्या देशाबरोबरचे संबंध चांगले नसणार आहेत. ओके. म्हणजे जिओग्राफिकल आहे, लँड इश्यू आहे, बॉर्डरचा म्हणजे सीमाचा वाद आहे. जर सीमावाद असेल तर ह्याचा परिणाम भारताच्या हे जे काही शेजारील देश आहेत, या शेजारील देशाबरोबर भारताचे जे काही धोरण आहेत, परराष्ट्रीय धोरण, या धोरणावर परिणाम होणार आहे. ओके. जर सीमावाद असतील म्हणजे सीमावाद असल्यास सीमावादामुळे भारताचे शेजारील राष्ट्राबरोबर राष्ट्रांबरोबर संबंध चांगले नसतील. सो सीमावाद म्हणजे काय, तर जिओग्राफिकल फॅक्टरचा आहे. बरोबर ना, भूमीचाच वाद आहे ना. चांगले नसतील. बरोबर. आता बघा, जर शेजारील राष्ट्राबरोबर भारताचे संबंध जर चांगले नसतील तर ह्याचा परिणाम भारताच्या विकासावर सुद्धा होणार आहे. इट विल डेफिनेटली इम्पॅक्ट ऑन द इंडियाज डेव्हलपमेंट. बरोबर. आता बघा, डेव्हलपमेंटवर कसा परिणाम होतोय. आता जर उदाहरण घ्यायचं झालं तर बघा, अमेरिका, USA. ओके. USAच्या उत्तरेला कोण आहे तर कॅनडा आहे.
एकदम मैत्रीपूर्ण राष्ट्र का फ्रेंडली नेशन, मैत्रीपूर्ण किंवा चांगला देश आहे. ओके, वादविवाद त्या ठिकाणी ह्याचे नसतात. कॅनडा. पुढे काय आहे खाली दक्षिणेला, तर मेक्सिको आहे. मेक्सिको, जो मेक्सिको अमेरिकेबरोबर प्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी भांडण करू शकत नाही किंवा तो सक्षम नाहीये, कॅपेबल नाहीये. पश्चिमेला आणि पूर्वेला काय आहे, तर समुद्र आहे, समुद्राच्या सीमा आहेत. बरोबर. सो हा पण त्या ठिकाणी काय, तर फ्रेंडली देश आहे. कोणता, कॅनडा. मेक्सिको एवढा सक्षम नाहीये, इकडं समुद्राच्या त्या ठिकाणी सीमा आहेत. आता जर मला सांगा तुम्हाला अमेरिका त्या ठिकाणी, त्यामुळे अमेरिकेचे शेजारील राष्ट्रांबरोबर संबंध चांगले असल्यामुळे अमेरिकेला ह्या ठिकाणी त्याच्या विकासामध्ये फायदा होतोय. याचा फायदा अमेरिकेला विकासात होतो. ओके बघा. सो जिओग्राफिकल जर तुमचे कॉन्फ्लिक्ट नसतील, सीमा विवाद जर नसेल, तर डेफिनेटली काय होणार आहे, तर डेफिनेटली तुमचे संबंध जर चांगले असतील, सीमा विवाद नसेल तर संबंध चांगले तर तुमचं त्या ठिकाणी धोरण चांगले किंवा विकास तुमचा होणारच आहे डेफिनेटली. ओके. सो हे सेकंड एक्झाम्पल आपण बघितलं की जिओग्राफी कशा पद्धतीने महत्वाची भूमिका बजावत आहे, कशामध्ये, तर परराष्ट्रीय धोरणामध्ये. आता थर्ड एक्झाम्पल बघा, जे आपण सुरुवातीला बघितलं रशिया आणि युक्रेनचं. ओके, परत थोडक्यात रिपीट करतो. रशिया, युक्रेन. आपण काय केलं, तर संयुक्त राष्ट्र संघामध्ये आपण काय करत, भारत तटस्थ राहिला. बरोबर का, भारत काय राहिला, तटस्थ राहिला, तटस्थ, न्यूट्रल. भारत न्यूट्रल राहिला. आता बघा ह्याचा फायदा भारताला काय होणार आहे, तर बघा भारत जो चीन आहे, चीन हा जागतिक महासत्ता बनवू इच्छित आहे. चीन काय आहे बघा, तर चीन ही बंडखोर देश आहे, चीन बंडखोर आहे. चीनला असलेली जी सत्ता आहे, चीनला असलेली सत्ता, जागतिक महासत्ता अमेरिकेला उलटून टाकायचंय. बरोबर आहे. सो चीन हा काय, तर बंडखोर देश आहे, चीन बंडखोर आहे. त्याला आपण असं म्हणू की बदल पाहू इच्छिणारा देश, बदल पाहू इच्छिणारा देश. ओके, बदल पाहू इच्छिणारा देश चीन. आता चीनला काय करायचंय, तर अमेरिकेची जागतिक महासत्ता किंवा अमेरिकेचं धुरीणत्व हे संपून टाकायचंय. चीनला काय करायचंय, अमेरिकेचं धुरीणत्व संपून टाकायचं किंवा अमेरिकाची जागतिक महासत्ता आहे ते चीनला संपून टाकायचंय. बरोबर. सो अमेरिका काय आहे, तर स्टेटस को मेंटेन करणारी कंट्री आहे. स्टेटस को म्हणजे आहे ती परिस्थिती मेंटेन करणे. अमेरिकेला ही परिस्थिती मेंटेन करायची, जी जागतिक महासत्ता आहे अमेरिका, ही अमेरिकेला ही परिस्थिती मेंटेन करायची. ओके. आजच्या घडीला चीनला कोणताच देश एकटा हा चीनला त्या ठिकाणी कोणताच एकटा जो देश आहे जगातला, चीनला त्या ठिकाणी डायरेक्टली आव्हान देऊ शकत नाही. ना अमेरिका डायरेक्ट आव्हान देऊ शकतो किंवा रशिया डायरेक्ट आव्हान देऊ शकतो. भारताचा प्रश्नच उरत नाही. बरोबर. सो चीनला त्या ठिकाणी आव्हान भारताला काय द्यायचंय, कारण की चीन जर जागतिक महासत्ता बनला तर चीन काय करेल, भारताला ह्या आशिया खंडामध्ये भारताला त्या ठिकाणी भारताची गुरु होऊन देणार नाही. चीन मनमानी वृत्तीनं आशिया खंडामध्ये काय करेल, भारताबरोबर व्यवहार करेल. चीन आणि भारताचे काय तर सीमा विवाद आहेत. सीमा विवाद ज्या प्रदेशावर आहेत त्या प्रदेशावर चीन स्वतःचा दावा ठोकू शकतो. जर चीन जागतिक महासत्ता झाला तर, आणि चीन त्या दिशेनं वाटचाल करत आहे, लक्षात ठेवा. बरोबर. मग आपण तटस्थ भूमिका घेतली म्हणजे काय केलं, आपण रशियाची बाजू घेतली. आपण अप्रत्यक्षपणे रशियाची बाजू घेतली. रशियाची बाजू घेतल्यामुळे रशिया पण त्या ठिकाणी आपल्या दिशेने झुकणार आहे. ओके. म्हणजे आपण त्या ठिकाणी रशियाला आपल्याकडे उडवत आहोत. आता अमेरिकेला चीनला थांबवायचंय म्हणून अमेरिका करणार आहे, भारताला मदत करणार आहे. सो आंतरराष्ट्रीय राजकारण कसं आहे, पूर्णपणे कॉम्प्लिकेटेड आहे.
पूर्णपणे कॉम्प्लिकेटेड आहे, लक्षात ठेवा, बरोबर. सो ह्या ठिकाणी जिओग्राफी खूप मॅटर करते. सीमा विवादामुळे परराष्ट्र धोरणावर परिणाम होतो, लक्षात ठेवा, बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत तर जिओग्राफिकल फॅक्टर, भौगोलिक परिस्थितीमुळे ह्याचा काय कशावर परिणाम होतोय तर परराष्ट्र धोरणावर परिणाम होत आहे. असे त्या ठिकाणी आपण एक एक फॅक्टर बघून पुढे वाटचाल करणार आहोत, बरोबर. आपण आज हा पहिला फॅक्टर बघितला, जिओग्राफिकल फॅक्टर किंवा भौगोलिक फॅक्टर, हा परराष्ट्र धोरणावर कशी त्या ठिकाणी किंवा परराष्ट्र धोरण ठरवण्यामध्ये कशी भूमिका बजावतो किंवा निर्धारक घटक आहे म्हणून, बरोबर. परराष्ट्र धोरण म्हणजे काय की प्रत्येक राष्ट्र आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये स्वतःचं राष्ट्रहित जपण्याचा प्रयत्न करत असतो किंवा त्या राष्ट्रहित जपण्याच्या दिशेने टाकलेलं पाऊल म्हणजे परराष्ट्र धोरण होय. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये आपण सांस्कृतिक घटकावर डिस्कस करणार आहोत. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. लेक्चर आवडलं तर नक्की लाईक करा किंवा तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू सो मच फॉर द लेक्चर. टेक केअर. बाय. हॅव अ नाईस डे.